पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील पळसुंडा येथे जलजीवनी योजनेअंतर्गत टाकण्यात आलेली मुख्य पाईपलाईन अचानक फुटल्याची गंभीर घटना समोर आली आहे। या घटनेत लाखो लिटर पाणी वाया गेले असून परिसरातील शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने काही काळासाठी संपूर्ण परिसर जलमय झाला होता। सुदैवाने संबंधित शेतामध्ये सध्या कोणतीही पीक लागवड नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान टळले। मात्र या प्रकारामुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार पाईपलाईन फुटल्यानंतर मोठ्या दाबाने पाणी बाहेर पडत होते। काही मिनिटातच शेतात पाण्याचे मोठे तळे निर्माण झाले। घटनेची माहिती मिळताच अनेक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली। गावात तीव्र पाणी टंचाई असताना वाया जाणारे पाणी पाहून नागरिकांनी भांडी, ड्रम आणि कॅनमध्ये पाणी साठवण्याचा प्रयत्न केला। पिण्यासाठी पाणी मिळत नाही आणि येथे लाखो लिटर पाणी वाया जात आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया महिलांसह शेतकऱ्यांनी व्यक्त केली। दरम्यान घटनेची माहिती मिळताच संबंधित विभागाचे सुपरवायझर घटनास्थळी पोहोचले। त्यांनी पाईपलाईनची टेस्टिंग सुरू होती असा दावा केला। मात्र प्रत्यक्ष परिस्थिती पाहता पाईपलाईन फुटल्यामुळेच पाण्याचा अपव्यय झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। जर ही टेस्टिंग होती तर इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी शेतात कसे गेले, असा सवालही नागरिकांनी उपस्थित केला। पळसुंडा परिसरात मागील काही दिवसांपासून पाणी टंचाईची समस्या गंभीर बनली आहे। अनेक ठिकाणी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून काही भाग टँकरवर अवलंबून आहे। महिलांना लांब अंतर चालत जाऊन पाणी आणावे लागत आहे। अशा परिस्थितीत जलजीवनी योजनेचे पाणी वाया जात असल्याचे चित्र पाहून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पाईपलाईनची गुणवत्ता आणि देखभाल याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। या प्रकारामुळे पाणी व्यवस्थापन आणि जलसंधारणाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पाणी टंचाईच्या काळात प्रशासनाने अधिक जबाबदारीने काम करण्याची गरज व्यक्त केली जात आहे।